जगातील सर्वात सामान्य आणि स्वस्त अन्नपदार्थांपैकी एक। सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अंडी आपल्या आहाराचा एक अविभाज्य भाग बनली आहेत। त्यांच्या पौष्टिक मूल्यांमुळे आणि चवदारपणामुळे अंडी अनेक लोकांसाठी आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक मानली जातात। प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि निरोगी मेदाने परिपूर्ण असलेली अंडी खरोखरच शरीरासाठी अनेक फायदे देतात। परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो, त्याचप्रमाणे अंड्यांच्या बाबतीतही हे खरे आहे। मर्यादेपलीकडे अंड्यांचे सेवन केल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, ज्याची माहिती असणे आवश्यक आहे। अंड्यामधील पौष्टिक खजिना। अंड्यांच्या दुष्परिणामांवर चर्चा करण्यापूर्वी त्यांचे फायदे समजून घेणे महत्त्वाचे आहे। एक मध्यम आकाराचे अंडे, सुमारे 50 ग्रॅम, शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहे। उच्च दर्जाची प्रथिने। अंडी उच्च दर्जाच्या प्रथिनांचा एक परिपूर्ण स्रोत आहेत। ही प्रथिने शरीरातील स्नायूंच्या वाढीसाठी, दुरुस्तीसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। प्रथिनांमुळे पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात मदत होते। जीवनसत्वे। अंड्यांमध्ये अनेक महत्त्वाची जीवनसत्वे असतात। व्हिटॅमिन B12 हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहे। व्हिटॅमिन D हे हाडांच्या आरोग्यासाठी, कॅल्शियमच्या शोषणासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे। व्हिटॅमिन A डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी हे महत्त्वाचे आहे। बायोटीन। व्हिटॅमिन B7 हे निरोगी केस, त्वचा आणि नखांसाठी उपयुक्त आहे। खनिजे। अंड्यांमध्ये फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक यांसारखी महत्त्वाची खनिजे असतात। फॉस्फरस हाडांसाठी, सेलेनियम थायरॉइड ग्रंथीसाठी आणि झिंक रोगप्रतिकार शक्तीसाठी आवश्यक आहे। निरोगी मेद। अंड्यांमधील मेद निरोगी असतात। अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये असलेले ओमेगा-3 मेदाम्ल मेंदूच्या आरोग्यासाठी आणि हृदयरोगांचा धोका कमी करण्यासाठी मदत करते। अंड्याच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम। ज्याप्रमाणे एक औषध योग्य प्रमाणात घेतल्यास फायदेशीर ठरते, पण जास्त प्रमाणात घेतल्यास तेच विष बनू शकते, त्याचप्रमाणे अंड्यांच्या बाबतीतही हे लागू होते। उच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयाचे आरोग्य। अंड्यांच्या अतिसेवनामुळे सर्वात मोठा धोका हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो। एका मध्यम आकाराच्या अंड्याच्या पिवळ्या भागात सुमारे 186 ते 215 मिग्रॅ कोलेस्टेरॉल असते। जरी कोलेस्टेरॉल शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक असले तरी त्याचे जास्त प्रमाण हानिकारक आहे। अतिप्रमाणात कोलेस्टेरॉलचे सेवन केल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक नावाचा थर साचू शकतो। हा थर रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतो, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो। काही वर्षांपूर्वी आहारतज्ञांमध्ये या विषयावर मतभेद होते। काही तज्ज्ञांचे म्हणणे होते की आहारातील कोलेस्टेरॉल आणि रक्तातील कोलेस्टेरॉल यांचा थेट संबंध नाही, परंतु आताच्या आधुनिक संशोधनानुसार अंड्यांच्या अतिसेवनामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल वाढू शकते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो। हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की अंडे कसे शिजवले आहे यावरही कोलेस्टेरॉलचे प्रमाण अवलंबून असते। जर अंडे तेल किंवा लोण्यामध्ये तळून खाल्ले तर त्यात अधिक संतृप्त चरबी आणि ट्रान्समेद मिसळते, ज्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते। 2. किडनीवर ताण। अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांचे जास्त सेवन किडनीवर ताण आणू शकते। प्रथिने पचवण्यासाठी किडनीला अधिक काम करावे लागते। यामुळे ज्यांना आधीपासूनच किडनीचे आजार आहेत किंवा ज्यांच्या किडनीची कार्यक्षमता कमी आहे, त्यांच्यासाठी अंड्यांचे अतिसेवन धोकादायक ठरू शकते। प्रथिनांच्या चयापचयानंतर युरिक ॲसिड सारखे विषारी पदार्थ तयार होतात, जे शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनीला अधिक कष्ट घ्यावे लागतात। दीर्घकाळ असे झाल्यास किडनीचे कार्य बिघडू शकते। 3. मधुमेह आणि अंड्यांचा संबंध। काही संशोधनानुसार अंड्यांच्या अतिसेवनामुळे टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो। एका मोठ्या अभ्यासात असे आढळून आले की जे लोक दर आठवड्यात 7 पेक्षा जास्त अंडी खातात त्यांना मधुमेह होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो। याचे कारण अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाही, परंतु काही तज्ज्ञांचे मत आहे की अंड्यांमधील कोलेस्टेरॉल आणि इतर घटकांमुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। 4. पोट आणि पचनाच्या समस्या। अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने आणि मेद असल्यामुळे काही लोकांना ती पचायला जड जातात। अतिप्रमाणात अंडी खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात। विशेषतः ज्यांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम सारख्या पचनाच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी अंड्यांचे अतिसेवन त्रासदायक ठरू शकते। 5. सल्मोनेला संसर्गाचा धोका। कच्ची किंवा अर्धवट शिजवलेली अंडी खाल्ल्यास सल्मोनेला नावाच्या जीवाणूमुळे होणाऱ्या संसर्गाचा धोका असतो। हा जीवाणू कोंबड्यांच्या आतड्यांमध्ये आढळतो आणि अंड्यांच्या पृष्ठभागावर किंवा आतमध्ये प्रवेश करू शकतो। यामुळे पोटदुखी, अतिसार, ताप आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसू शकतात। अंडी नेहमी पूर्णपणे शिजवूनच खाणे सुरक्षित मानले जाते। 6. वजन वाढ। अंड्यांमध्ये उष्मांकांचे प्रमाण कमी असले तरी त्यांच्या अतिसेवनामुळे वजन वाढू शकते। विशेषतः जर अंडी तळलेली,
ऑमलेटच्या स्वरूपात चीज किंवा सॉसेज सोबत खाल्ली तर उष्मांक खूप वाढतात. संतुलित आहारामध्ये मर्यादित प्रमाणात अंडी खाणे योग्य आहे, पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला आवश्यक नसलेल्या उष्मांक मिळतात आणि वजन वाढू शकते. 7. ॲलर्जी. काही लोकांना अंड्यांची ॲलर्जी असू शकते. अंड्यातील प्रथिने शरीरासाठी ॲलर्जीन म्हणून कार्य करू शकतात, ज्यामुळे ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकते. ॲलर्जीची लक्षणे सौम्य असू शकतात, जसे की त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे किंवा गंभीर असू शकतात, जसे की श्वास घेण्यास त्रास होणे. अंड्याची ॲलर्जी लहान मुलांमध्ये जास्त आढळते, परंतु ती मोठ्यांमध्येही असू शकते. एका दिवसात किती अंडी खाणे सुरक्षित? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते निरोगी व्यक्तीसाठी दररोज 1 अंडे किंवा आठवड्यात 7 ते 8 अंडी खाणे सुरक्षित आहे. ज्यांना उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित आजार आहेत, त्यांनी अंड्यांचे सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी आठवड्यातून 3 ते 4 अंडी खाणे योग्य राहील, आणि तेही डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने. हे लक्षात ठेवा की केवळ अंड्यांमधील कोलेस्टेरॉल नाही, तर आपल्या संपूर्ण आहारातील कोलेस्टेरॉल आणि चरबीचे प्रमाण महत्त्वाचे आहे. अंड्यांसोबत तुम्ही काय खाता यावरही त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम अवलंबून असतात. अंड्यांचे सेवन सुरक्षित कसे करावे? पूर्णपणे शिजवलेली अंडी खा. सल्मोनेला संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अंडी पूर्णपणे शिजवून खा. 2. अंड्याच्या पिवळ्या भागाचे सेवन मर्यादित करा. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची काळजी असेल तर तुम्ही फक्त अंड्याचा पांढरा भाग खाऊ शकता. अंड्याच्या पांढऱ्या भागात फक्त प्रथिने असतात आणि कोलेस्टेरॉल नसते. 3. तळलेली अंडी टाळा. अंडी तळण्याऐवजी उकडलेली, पोच्ड किंवा कमी तेलात ऑमलेट बनवून खा. 4. संतुलित आहार. अंडी खाताना इतर पोषक तत्वांचाही समावेश करा. फक्त अंड्यांवर अवलंबून न राहता फळे, भाज्या, कडधान्ये आणि इतर प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा. 5. डॉक्टरांचा सल्ला. जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर अंड्यांचे सेवन सुरू करण्यापूर्वी किंवा त्यांचे प्रमाण वाढवण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. निष्कर्ष. अंडी खरोखरच एक पौष्टिक आणि बहुगुणी अन्न आहे, पण त्यांच्या फायद्यांचा आनंद घेण्यासाठी आणि त्यांच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी त्यांचे सेवन योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. कोणत्याही एका गोष्टीवर अवलंबून न राहता संतुलित आणि विविध प्रकारच्या आहाराला प्राधान्य देणे हे निरोगी आयुष्याचे रहस्य आहे. त्यामुळे अंडी खा, पण जपून खा, हे तत्त्व लक्षात ठेवा. शरीराला योग्य पोषण द्या आणि निरोगी आयुष्य जगा. आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. निरोगी राहा आणि आनंदी जीवन जगा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.